नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आतापर्यंत आपण काय पाहिलंय? गणित अभ्यासक्रम घटक 1 जो आहे आपला संख्याज्ञान, यामधील आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे यांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आता 10 अंकांच्या पर्यंत संख्यांचे वाचन आणि लेखन कसं करायचं या संदर्भात काही प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आता इथे काय पहा, मी संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं आणि एक एक्स्ट्रा कॉलम दिलेला आहे, त्यामध्ये लिहिलंय की एका समोर शून्य किती, शून्यांची संख्या किती, तर याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता जेव्हा आपण एक अंकी अशी संख्या लिहितो, त्याचं वाचन मराठीमध्ये आधी वाचतो मी, 1 असं करतात. या संख्येचं वाचन 10 असं करतात. त्यानंतर 1 2 3 अंक आहेत त्याच्यामध्ये, तर ते 100 असं त्याचं वाचन करतात. आता 4 अंक घेतले आपण तर 1000 अशी ती संख्या बनेल. नंतर 10,000 ही संख्या बनेल. त्यानंतर आता आपण 6 अंक घेतलेले तिथे, इथे आपण 6 अंक घेतलेले आहेत म्हणून ती 1 लक्ष किंवा 1 लाख असा पर्यायी शब्द देखील आहे. त्यानंतर पुढची संख्या 10 लाख किंवा दशलक्ष असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. जी 8 अंकी संख्या असते, इथं 8 अंकी संख्या लिहिली पण तिचं वाचन 1 कोटी असं करणार आहोत. त्यानंतर ही 9 अंकी संख्या आहे, यामध्ये एकावर 8 शून्य आहेत म्हणजे ती 9 अंकी संख्या झाली. याचं वाचन आपण 10 कोटी असं करणार आहोत. आणि 10 कोटीपेक्षा पण पुढची संख्या म्हणजे 10 अंकी संख्या, ती असते आपली 1 अब्ज. आता याला इंग्लिशमध्ये इथे पहा, मी त्याच्यासमोर पर्यायी शब्द लिहिले आहेत 1, 10, 100, 1000, 10,000, लाख, मिलियन, क्रोर, 10 क्रोर आणि बिलियन. तर असं याचं वाचन करतात. तर इथं समोर मी एक तक्क लिहिला जो होता, एका समोर किती शून्य आहेत ते किंवा किती झिरोज आहेत. आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की 1000 ही संख्या आहे, यामध्ये एकावर किती शून्य आहेत. जर एकावर किती शून्य आहेत असं म्हटलं तर त्याचं उत्तर 3 येईल. परंतु 1000 या संख्येमध्ये 10 वर किती शून्य आहेत किंवा किती झिरोज आहेत असं तुम्हाला म्हटलं तर 10 वर 1000 या संख्येमध्ये 10 वर म्हणजे 10 सोडून पुढचे शून्य किंवा झिरोज मोजायचे, किती येतात ते 2. तर फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं काय विचारलंय आपल्याला, हे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. चला तर याच्यावरचा प्रश्न पाहून घेऊया. आता काय म्हटलंय पहा इथे, 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहा किंवा कशी लिहितात. आता इथे एक खाली मी टेबल दिलेला आहे, यामध्ये हे जे 10 अंकी संख्यांचं वाचन आपण करतो तर त्याचं एक दिलेलं आहे इथे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. आता लक्षात ठेवा, एका घरात, याला आपण एक रकाना किंवा घर म्हणूया, एका घरामध्ये सपोज हे एक घर आहे, तर एका घरामध्ये एकच संख्या लिहायची, 2 संख्या आपण लिहिणार नाही आहोत. आता आपण याची मांडणी कशी करायची हे पाहूया. काय म्हटलं आपल्याला, 7 लक्ष, लक्ष म्हणजे हे लक्षचं घर आहे, लक्ष कुठे इथे इथे, म्हणून 7 लक्ष असं लिहिणार. त्यानंतर 7,000, आता हजारचं घर कुठे, हजारचं घर इथे आहे म्हणून 7 दुसरा इथे लिहिलं. त्यानंतर 700, 700 म्हणजे काय, हे 100चं घर आहे म्हणून ते शतक या घरामध्ये लिहिलं. आणि 7 म्हणजे फक्त एकक या स्थानावर आपण त्याला लिहिणार आहोत. आणि मध्ये जेवढेही रकाने किंवा घरे भरलेली नाहीत तिथे आपण काय देणार आहोत, 0 देणार आहोत. आणि नंतर काय करायचं, मग उत्तरामध्ये चेक करायचं की ही संख्या आपली कुठे आहे, ती कशी असेल संख्या, अशी असेल. तर पहा अशी संख्या कुठे दिसते तुम्हाला, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला अशी संख्या दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती. तर याआधी तुम्हाला क्रमिक संख्या ही कन्सेप्ट काय हे समजणं खूप गरजेचं आहे. क्रमिक संख्या म्हणजे काय, एखाद्या संख्येमध्ये आपण 1 मिळवला असता त्या संख्येलगतची पुढील क्रमिक संख्या आपल्याला मिळते पुढील, आणि एखाद्या संख्येतून आपण 1 वजा केला असता त्या संख्येमागील क्रमिक संख्या मिळते. उदाहरणार्थ आपण एक 6 ही संख्या धरूया. आता या 6च्या पुढील क्रमिक संख्या कशी काढणार आपण, तर 6 अधिक 1 याच्यामध्ये मिळवलं तर ते उत्तर येतं 7. मग 6च्या पुढील क्रमिक संख्या 7 झाली, आणि 6च्या मागील जर क्रमिक संख्या तुम्हाला काढायला सांगितली तर 6 वजा 1 बरोबर 5 असं तुम्ही उत्तर काढणार आहात. म्हणून 5 ही त्याच्या मागील क्रमिक संख्या आहे. तर क्रमिक संख्येची कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजली की याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. आता इथं काय करणार आहे, आपण आधी ही संख्या लिहून घेणार आहोत आपल्या टेबलमध्ये. 75 लक्ष म्हटले, 75 लक्ष आपण इथं लिहिणार आहोत. परंतु मी तुम्हाला सांगितलंय की एका घरात एकच अंक लिहायचं, मग या 7ला आपण इकडे शिफ्ट करूया, मग हा 7 इकडे येऊन जाईल, त्याला इथनं कट करूया. त्यानंतर 9,000 म्हटले, इथे 9,000 म्हटले, 9,000 कुठे लिहिणार, इथे लिहिणार. आणि 535 आपल्याला
कसे लिहायचे माहिती आहे. उरलेल्या ठिकाणी आपण काय देतो, झिरोज देतो. आणि आपल्याला काय विचारलंय, त्या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, या संख्येमध्ये 1 मिळवावा लागेल. यामध्ये जर आपण 1 मिळवला तर काय संख्या तयार होईल रे, 5 अधिक 1 6, बाकी संख्या आहे तशीच राहील. तर आता आपण काढलेलं जे उत्तर आहे, अशी संख्या पर्यायामध्ये कुठे ते पाहायचं आहे आपल्याला. तर सर्वात सोपं म्हणजे 75 09 536 अशी संख्या पहा कुठे दिसते तुम्हाला. हे नाहीये, 75 09 नाही, इथे देखील 75 09 नाही, इथे 75 09 आहे, लेकिन इथे 534 आहे. त्यानंतर 75 09 536 आलेली ही संख्या. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. क्रमिक संख्या हा घटक तुमचा इथं क्लिअर झालेला असेल. पुढे कुठल्याही क्वेश्चन मध्ये क्रमिक संख्या जर आपल्याला विचारली तर आपण त्यामध्ये एक मिळवणार आहोत किंवा त्यातनं एक वजा करणार आहोत. डिपेंड की आपल्याला पुढील संख्या विचारली की मागील संख्या विचारली. अशा पद्धतीने उत्तर द्यायचे आहेत तुम्ही. पुढचा प्रश्न पहा. समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले. ती संख्या आपण मोजूया. हिचं वाचन कसं करतो आपण, 60,07,000 असं त्याने लिहिलं. म्हणजे संख्या लिहायची काय होती त्याला, 6,07,000 त्याने लिहिले 60,07,000. म्हणजे जास्त लिहिली की कमी लिहिली रे, तर 60,00,000 ही संख्या जास्त लिहिली त्याने. मग आपण आधी काय करूया, ती जी मोठी संख्या आहे ती इथे मांडून घेऊया. 60,00,000 म्हणजे दशलक्षच्या घरात 6 जाणार, बाकी आहे तसंच आपण लिहून घेऊया. त्यानंतर 6,07,000 कसं लिहिणार आपण, 6,00,000 म्हणजे 6च्या घरात लिहिणार आणि 7 इथे एककाच्या घरात, बाकी ठिकाणी 0 आपण देणार आहोत. आणि यातलं काय विचारलं आपल्याला, त्याची संख्या किती फरकाने चुकली. तर फरक काढण्यासाठी आपण काय करतो, वजाबाकी करतो. आता 7 मधून 7 गेले 0, नंतर इथे देखील 0 राहील, इथे 0, इथे देखील 0 आणि इथे देखील 0. फक्त इथे 6 मधनं आपण काय करणार, एक हातचा घेणार, इथे 10 होईल. 10 मधनं 6 गेले, राहिले 4 आणि ते 6च्या ऐवजी फक्त 5 राहतील, म्हणजे 5. स्वल्पविराम दिल्यानंतर आपण पाहूया 54,00,000 अशी संख्या ती उरेल. तर 54,00,000 कुठे दिसते आपल्याला, ही 54,000 आहे, बाकी कुठेही 54 दिसत नाही, फक्त इथं दुसऱ्या पर्यायात 54 आकडा आपल्याला दिसतोय. त्यामुळे डेफिनेटली आपले हे उत्तर असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर बरोबर आहे. तर संख्या कुठलीही चुकून लिहिलेली आहे आणि जी मूळ संख्या विचारली यामध्ये व्यवस्थित वाचन केलं तर आपल्याला फरक काढता येईल. पुढचा प्रश्न पहा. 8,80,808 ही संख्या अंकात कशी लिहाल. आता 8 अब्ज, अब्ज म्हटल्यावर कुठल्या घरात जाणार, ही इथे जाणार, ही इथे अब्ज आहे पहा. तर 8 अब्ज 80,000, 80,000 म्हणजे हजाराच्या घरात जर तुम्ही 80 लिहिलं, परंतु आपण काय म्हटलं की एका घरात एकच अंक लिहायचा, म्हणजे हा 8 इकडे शिफ्ट होणार आणि हा 8 आपण कट करणार. पुढे काय 808, 808 कसं लिहितो आपण, 808. बाकी उरलेल्या घरामध्ये आपण काय देणार आहोत, झिरोज देणार आहोत. त्यानंतर स्वल्पविराम देऊन घ्यायचे. सुरुवातीला 3 घरानंतर द्यायचे असतात नेहमी, त्यानंतर प्रत्येकी 2 घरानंतर. अशी संख्या कुठे दिसते पहा, अशी संख्या फक्त येथे दिसत आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या संख्या लिहायची आहे. खूप सोपे, हातचे 2 मार्क असतात, ते 2 मार्क आपल्याला गमवायचे नाही. पुढील प्रश्न पहा. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. परत क्रमिक संख्या वरचा प्रश्न आलेला आहे. आता हा प्रश्न इथं घेण्यामागचं कारण असं की अशा प्रश्नांमध्ये आपल्याला पूर्ण गणित सोडवणं आवश्यक नसतं. जे हुशार विद्यार्थी असतात ते थोडं डोकं लावतात आणि आपला वेळ वाचवतात. ते कसं ते आता पाहूया. क्रमिक संख्या तुम्हाला समजलंच असेल की त्या संख्येमध्ये 1 मिळवला तर नंतरची क्रमिक संख्या मिळते आणि त्या संख्येमधनं 1 वजा केला तर त्या अगोदरची किंवा त्या संख्येमागील क्रमिक संख्या मिळते. आता आपल्याला काय म्हटलं इथे, शेवटी पहा 599 ही संख्या आहे, बरोबर. तर 599 ही जर संख्या असेल तर तुम्हाला एवढं तर लक्षात येईल की 599 या संख्येनंतरची क्रमिक संख्या म्हणजे काय, यामध्ये आपण 1 मिळवतो. 599 अधिक 1 का होतात, 600 होतात, बरोबर. तर 600 म्हणजे डेफिनेटली पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार नाही आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येणार नाही. फक्त पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 यापैकी, म्हणजे तुम्ही 2 ऑप्शन यामधनं इलिमिनेट करू शकलात, म्हणजे 2 ऑप्शन तुम्ही कट करू शकलात, ते आपल्या उरलेल्या 2 याच्यापैकी आपल्याला उत्तर पाहायचं आहे. आता 5 कोटी, 5 कोटी म्हटल्यावर काय की ते कोटीच्या घरापर्यंत जातं. आपण पाहूया इथं आहे काय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी.
बरोबर. परंतु खालची संख्या जर पाहिली, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, म्हणजे हे दशलक्ष या घरापर्यंत जाते आणि वरची संख्या कोटी या घरापर्यंत जाते. म्हणून आपलं जे उत्तर असणार ते विदिन 10 सेकंड्स आपण याचं उत्तर काढू शकतो. फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या याची प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे आणि तुम्हाला लगेच सुचलं पाहिजे इथे की असं करून आपण पर्याय यातनं कट करू शकतो. याचा पर्याय क्रमांक 1 आहे आणि ही संख्या जर तुम्ही इथे आपल्या टेबलमध्ये मांडून घेतलीत आणि त्यामध्ये जरी 1 मिळवला तरी हेच उत्तर येणार आहे. ते तुम्ही करून पहा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. काय म्हटलंय? संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. आता इथे तुम्हाला संख्या जर तुम्ही पाहिलं तर या उतरत्या क्रमाने संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे आधी काय दिली आपल्याला? 4,17,805. त्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे. नंतर 4,17,797 आणि त्यानंतर 4,17,793 अशी संख्या दिलेली. यामध्ये बुद्धिमत्ता या विषयाचा देखील थोडासा समावेश यांनी केलेला आहे. म्हणजे या संख्या मालिकेतलं तुम्हाला आधी काय ओळखायचं आहे? क्रम ओळखायचा आहे. म्हणजे ह्या संख्या कशा रीतीने ह्या कमी कमी होत चालल्यात त्या पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. त्यामुळे लगतच्या ज्या 2 संख्या असतात यामधील आपण सर्वात पहिल्यांदा काय पाहायचा? फरक पाहायचा कितीचा आहे. इथे शेवटी 97 आहे पहा आणि इथे 93 आहे. म्हणजे यातला फरक कितीचा आहे? 4चा आहे. म्हणजे एक गोष्ट तर लक्षात येते की ह्या ज्या संख्या आहेत यांच्यामधला फरक काय असणार आहे? 4चा असणार आहे. इथे जर 4चा फरक आहे तर इथे देखील 4चा फरक असणार आहे. मग 805 पहिली संख्या जी आहे 805 यामधनं जर आपण 4 वजा केले तर उत्तर काय येईल आपलं? 801 असं उत्तर येईल. म्हणजे इथे संख्या कुठली येईल? 4,17,801. आता परत पुढचं चेक करून पहा आपलं बरोबर येते का? 801 यामधून जर 4 वजा केले तर उत्तर आपलं 797 आलं पाहिजे. हे जर वजा केलं तुम्ही याची वजाबाकी काय येते? 797. म्हणजे हे आपलं बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक संख्या ही 4 ने कमी होत चाललेली आहे. आता याचं वाचन दर्शवणारा पर्याय कुठला? 4,17,801. कुठे पहा? 4,17,800. इथे फक्त 800 लिहिले त्यामुळे हे नाही येणार. इथे 81 लिहिले. पुढे पहा 4,01,801 नाही. 4,17,801. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या कधी कधी थोडासा बुद्धिमत्ता या विषयाचा देखील समावेश इकडे केलेला असू शकतो. परंतु आपला सर्व विषयाचा अभ्यास झालेला असेल. जेव्हा तुमची परीक्षा असेल तेव्हा सर्व विषयाचा आपला एकत्रित अभ्यास झालेला असेल प्लस आपल्या टेस्ट सिरीज देखील सोडून झालेला असेल. त्यामुळं अशा प्रश्नामध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आता शेवटचे 2 प्रश्न पाहूया. 9,9 ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल? तर लिहून पाहूया आपण. 9 दशलक्ष. दशलक्ष म्हणजे हे दशलक्षचं घर इथे आहे म्हणून इथे 9 लिहिलं आणि पुढे फक्त 9 म्हटलंय त्यामुळे ते एकक या घरामध्ये लिहिणार आपण. बाकी उरलेल्या ठिकाणी काय करणार आपण? झिरोज देणार आहोत. मी तुम्हाला स्वल्पविराम कसे द्यायचे सांगितले? पहिल्या 3 घरानंतर स्वल्पविराम, नंतर प्रत्येकी 2 घरानंतर. तर याचं पहा अशी संख्या कुठे पहा? 90,00,009. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता. त्यानंतर या घटकावरील शेवटचा प्रश्न पहा. 15,15,15. ही संख्या आता कशी लिहाल? खूप सिंपल आहे. 15 कोटी म्हणजे कोटीच्या घरामध्ये काय विचारलंय तुम्हाला? 15. परंतु आपल्याला माहिती आपण काय करतो रे? एक घर जे आहे ते इकडे ट्रान्सफर करतो. 15 इथे येईल. मग 1500. शे म्हणजे शतकाचं घर. इथं जर 15 लिहिलं आणि ह्या 1 ला शेअरच्या घरामध्ये काय करायचं? ट्रान्सफर करायचं आणि याला खोडून टाकायचं. त्यानंतर 15 म्हणजे इथे एककाच्या घरात जरी लिहिलं तरी चालेल आणि ह्या 1 ला इकडे ट्रान्सफर करा किंवा डायरेक्टली 15 जर तुम्हाला समजलं तर असं डायरेक्टली लिहा. आता उरलेल्या ठिकाणी काय करणार आहोत आपण? झिरोज देणार आहोत. त्यानंतर लगेच स्वल्पविराम देऊन घ्यायचे. पहिल्या 3 घरानंतर, नंतर प्रत्येकी 2 घरानंतर. आता अशी संख्या कुठे दिसते पहा? 15,00,01 515. 15,00,01 515. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा रीतीने हा जो घटक आहे 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन या घटकावर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. खूप सोपा घटक आहे. जेवढे जास्त तुम्ही प्रश्नांचा सराव कराल किंवा जेवढं जास्त वेळा तुम्ही याचं वाचन किंवा लिखाण कराल तेवढं जास्त तुम्हाला हा घटक समजणार आहे. तर हा घटक आपला इथे समाप्त झालेला आहे.